Hello students, welcome to e-learning platform once again by Automobile Engineering Department. Myself Professor KG Garsasi and I am going to teach you the subject Automobile Engine. Subject code is 22308. I have already introduced you this before the lecture. तर आपण चॅप्टर नंबर 3 चालू केलेला फ्युएल अँड एअरफील्ड सिस्टीम आणि हा चॅप्टर नंबर 3 चा पार्ट नंबर 2 असणार आहे व्हिडिओचा. या लेक्चर मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले असणार आहे तर फर्स्ट वन असणार आहे एअर फिल्टर अँड इट्स टाईप. म्हणजे जो एअर फिल्टर आपण यूज करणार आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आणि त्याचे टाईप कसे असणार आहे ते आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ कार्बोरेटर. म्हणजे पेट्रोल फ्युएल सप्लाय सिस्टीम जिथं असणार आहे तिथं आपण कार्बोरेटर यूज करतोय तर त्याचं फंक्शन काय असणार आहे ते आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट असणार आहे वर्किंग ऑफ सिंपल कार्बोरेटर. म्हणजे कार्बोरेटर जो असणार आहे त्याचं वर्किंग कसं होते ते आपण बघणार आहे. आणि नेक्स्ट वन असणार आहे ते एअर फ्युएल रेशो. म्हणजे एअर फ्युएल रेशो हा काय असतोय आणि त्याची रिक्वायरमेंट डिफरंट कंडिशन मध्ये कशी असणार आहे हे आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. तर एअर फिल्टर, तर एअर फिल्टर किंवा त्यालाच काय म्हणतात एअर क्लीनर म्हणतात. त्याचं फंक्शन काय असणार आहे तर एअर मध्ये जे डस्ट किंवा डर्ट पार्टिकल असणार आहेत ते रिमूव्ह करून फ्रेश एअर कार्बोरेटरला पाठवण्याचं काम कोण करणार आहे तर एअर फिल्टर करणार आहे. जर एअर फिल्टर किंवा एअर मध्ये जर डस्ट किंवा डर्ट पार्टिकल तसेच राहिले तर ते पुढे इंजिन वर्किंग मध्ये प्रॉब्लेम आणू शकतात. त्यासाठी काय पाहिजे जी आपण इंजिनला एअर सप्लाय करणार आहे ती टोटली काय पाहिजे क्लीन पाहिजे आणि ते करण्याचं काम कोण करणार आहे तर एअर फिल्टर करणार आहे. तर एअर क्लीनर आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल ऑफ फिल्ट्रेशन. द एअर क्लीनर जनरली युज्ड आर ऑफ टू टाइप्स. दोन टाईपचे एअर क्लीनर आपण जनरली यूज करतो. फर्स्ट वन असणार आहे ते ड्राय टाईप एअर क्लीनर आणि सेकंड वन आहे ते ऑइल वेटेड टाईप एअर क्लीनर. तर दोन्हीचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आता आपण बघणार आहे. तर फर्स्ट वन आहे ड्राय टाईप एअर क्लीनर. तर नावातच आहे ड्राय टाईप म्हणजे काय ह्याच्यामध्ये ऑइल यूज केलं जात नाही, फक्त पेपर इलेमेंट यूज केला जाणार त्याला काय म्हणतात तर ड्राय टाईप एअर क्लीनर. तर बघा इट इज अ लाईट ड्युटी एअर क्लीनर. म्हणजे काय हा जनरली टू व्हीलर मध्ये जास्त करून यूज केला जाणारा एअर फिल्टर आहे. इट डज नॉट कंटेन ऑइल पाथ. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही एअर क्लीनर बघितला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑइल नसणार आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ क्लिनिंग इलेमेंट ओनली. म्हणजे हा जो पेपर इलेमेंट असणार आहे तो क्लिनिंग इलेमेंट असणार आहे तो फक्त ह्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. क्लिनिंग इलेमेंट इज मेड अप ऑफ पेपर विच इज एन्क्लोज्ड इन अ सायलेन्सिंग चेंबर. म्हणजे हा पेपर इलेमेंट आहे हा क्लिनिंग इलेमेंट असणार आहे आणि हा जो असणार आहे हा सायलेन्सिंग चेंबर असणार. त्याच्यामध्ये हा आत काय असणार आहे पेपर इलेमेंट इथं फिट होणार आहे. हा पेपर इलेमेंट जर खराब झाला तर तो आपण रिप्लेस पण करू शकतो. आता याचे पार्ट्स बघा. हा असणार आहे तो सायलेन्सिंग चेंबर असणार आहे. या सायलेन्सिंग चेंबरच्या आतमध्ये हा पेपर इलेमेंट बसणार आहे आणि त्याच्यावर काय असणार आहे हा असेंब्लीसाठी बेस असणार आहे. आणि हा कार्बोरेटर टू एअर क्लीनर जॅकेट आहे. म्हणजे इकडून एअर आत येणार, या पेपर इलेमेंट मध्ये एअर टोटली क्लीन होणार आणि परत या सेंटर पोर्शन मधून ती एअर कुठे जाणार आहे कार्बोरेटरला जाणार आहे. आणि ती एअर टोटली काय असणार आहे तर डस्ट आणि डर्ट फ्री म्हणजे क्लीन एअर कार्बोरेटर कडे जाणार आहे. अशा प्रकारे हा ड्राय टाईप एअर क्लीनर वर्क होणार. नेक्स्ट वन आहे ऑइल वेटेड टाईप एअर क्लीनर. आता ह्याच्या ऑइल वेटेड म्हटले म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात ऑइल यूज केलं जाते. ते ऑइल काय करते तर डस्ट आणि डर्ट पार्टिकल जे असणार आहे त्यांना रिमूव्ह करण्याचं काम करणार आहे. तर इट इज अ हेवी ड्युटी एअर क्लीनर. म्हणजे हा जनरली फोर व्हीलर किंवा जे हेवी व्हेकल्स असतात त्याच्यामध्ये या टाईपचा एअर क्लीनर आपण यूज करतो. इट कन्सिस्ट ऑफ अ क्लिनिंग एलिमेंट मेड अप ऑफ वायर मेश कोटेड विथ अन ऑइल फिल्म. म्हणजे इथं जर हा बघितला हा एलिमेंट तर इथं काय असणार आहे वायर मेश आहे आणि त्याला ऑइल कोटेड केलेलं आहे. म्हणजे काय असणार आहे ऑइल वेटेड वायर मेश ही असणार आहे. व्हेन एअर पासेस थ्रू दिस एलिमेंट द डस्ट पार्टिकल कलेक्ट्स ऑन अ ऑइल फिल्म. म्हणजे ऑइल फिल्मवर डस्ट पार्टिकल कलेक्ट होणार. आता ह्याचं इथं तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसत आहे. तर हा काय एक चेंबर आहे
या चेंबरमध्ये काय असणार आहे, ह्या वायर मेश आहेत, ही वायर मेश असणार आहे आणि हा सेंट्रल पोर्शन असणार आहे, इथून एअर जाणार आहे आणि इथून परत बाहेर पडणार आहे. हे दोन रेझोनेटर चेंबर आहेत. रेझोनेटर चेंबर म्हणजे काय असणार आहे, नॉइज लेवल कमी करण्याचं काम कोण करणार आहेत, हे दोन चेंबर करणार. आता स्टार्टिंगला काय होणार आहे, इथून एअर आत येणार आहे, त्याच्यामध्ये डस्ट किंवा डर्ट पार्टिकल असतील तर ते डस्ट किंवा डर्ट पार्टिकल या वायर मेशवर काय होणार आहेत, इथं चिकटणार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे, जी फ्रेश एअर असणार आहे ती फ्रेश एअर या सेंट्रल पोर्शन मधून बाहेर पडणार आहे आणि इथून बाहेर पडून ती कुठे जाणार आहे, अशी जाऊन ती कार्बोरेटरला सप्लाय होणार आहे. म्हणजे इथून पुढे कार्बोरेटरला फ्रेश एअरचा सप्लाय होणार आहे. अशा प्रकारे हा ऑइल वेटेड टाईप एअर फिल्टर किंवा एअर क्लीनर वर्क होणार आहे. नेक्स्ट वन आहे फंक्शन ऑफ कार्बोरेटर. तर आपल्याला माहित आहे की कार्बोरेटर हा कुठे यूज करतात, तर पेट्रोल फ्युएल सप्लाय सिस्टीम मध्ये कार्बोरेटर यूज करतात आणि कार्बोरेटरचं फंक्शन काय असते, तर एअर आणि फ्युएलचं मिक्सचर करणे आणि ते इंजिनला ज्या रिक्वायरमेंट प्रमाणे लागणार आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे सप्लाय करण्याचं काम कोण करणार आहे, तर कार्बोरेटर करणार आहे. तर कार्बोरेटरचं फंक्शन्स काय काय आहेत बघा. फर्स्ट वन आहे टू कीप अ स्मॉल रिझर्व ऑफ अ फ्युएल ॲट अ कॉन्स्टंट हेड. म्हणजे काय असणार आहे, कार्बोरेटर मध्ये काय असणार आहे, एक छोटा टँक असतो, तो छोटा टँक काय करतोय, तर थोड्या थोड्या अमाऊंट मध्ये काय करतोय, फ्युएल तिथं स्टोअर करतोय, म्हणजे स्मॉल रिझर्वायर म्हणून तो ऍक्ट होतोय. सेकंड वन फंक्शन असणार आहे टू वेपराइज द फ्युएल टू प्रिपेअर अ होमोजिनियस मिक्सचर. म्हणजे फ्युएल आणि एअरचं मिक्सचर होमोजिनियस तयार करण्याचं काम कोण करणार आहे, तर कार्बोरेटर करणार आहे. जर होमोजिनियस मिक्सचर आपण प्रिपेअर केलं जाणार नाही तर फ्युएल कम्प्लिटली बर्न होणार नाही. फ्युएल तसंच काय होणार आहे, एक्झॉस्ट गॅसेस मधून बाहेर पडणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, जी इंजिनची इफिशियन्सी असणार आहे किंवा इकॉनॉमी असणार आहे ती कमी होणार. त्यामुळे होमोजिनियस मिक्सचर नेहमी इंजिनला काय झालं पाहिजे, सप्लाय झालं पाहिजे आणि ते सप्लाय करण्याचं काम कोण करणार आहे, तर कार्बोरेटर करणार आहे. थर्ड वन काय आहे, टू सप्लाय करेक्ट अमाऊंट ऑफ एअर फ्युएल मिक्सचर ॲट द करेक्ट स्ट्रेंथ अंडर ऑल कंडिशन ऑफ ऑल लोड अँड स्पीड. म्हणजे जे एअर आणि फ्युएलचं मिक्सचर कार्बोरेटर तयार करणार आहे ते प्रत्येक कंडिशनला वेगवेगळं लागते. म्हणजे जेव्हा तुमचं गाडीचं स्टार्टिंग असणार आहे त्यावेळी काय लागणार आहे, एअर फ्युएल मिक्सचर असणार आहे ते रिच लागणार आहे. आता रिच म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काय पाहिजे, फ्युएलचा कंटेंट जास्त पाहिजे आणि एअरचा कंटेंट काय पाहिजे, कमी पाहिजे. आता रिच मिक्सचर म्हणजे काय, साधारणतः 9:1 किंवा 10:1 ह्याला आपण रिच मिक्सचर म्हणतो. आता 9:1 म्हणजे काय, त्याच्यामध्ये 9 पार्टिकल्स एअरचे असणार आणि 1 पार्टिकल फ्युएलचा असणार, त्याला आपण रिच मिक्सचर म्हणतोय. आणि लीन मिक्सचर म्हणजे काय, 15:1 किंवा 16:1 म्हणजे काय, त्याच्यामध्ये 16 पार्टिकल एअरचे असणार आणि 1 पार्टिकल फ्युएलचा असणार, त्याला आपण लीन मिक्सचर म्हणतोय. तर त्या प्रमाणे रिक्वायरमेंट प्रमाणे काय केलं पाहिजे, कार्बोरेटरनं एअर फ्युएलचा सप्लाय तिथं केला पाहिजे. म्हणजे स्टार्टिंगला काय लागते, रिच मिक्सचर लागते, तर कार्बोरेटरनं तिथं रिच मिक्सचर सप्लाय केलं पाहिजे. आणि नॉर्मल रनिंगला काय लागते, तर लीन मिक्सचर लागणार आहे, म्हणजे तिथं कार्बोरेटरनं लीन मिक्सचर सप्लाय केलं पाहिजे. तर हे फंक्शन्स असणार आहेत कार्बोरेटरचे. नेक्स्ट वन आहे वर्किंग ऑफ अ सिंपल कार्बोरेटर. तर आता कार्बोरेटरचं फंक्शन सगळ्यांना माहितच आहे, काय असणार आहे, तर एअर आणि फ्युएलचं होमोजिनियस मिक्सचर तयार करणे आणि ते पुढे कुठं पाठवणे, तर इंजिनला पाठवणे, हे फंक्शन असणार आहे कार्बोरेटरचं. आता सिंपल कार्बोरेटरची इथं तुम्हाला फिगर दिसत आहे, त्या फिगर मध्ये बघा, तर हा काय असणार आहे, याला आपण एअर हॉर्न म्हणतो किंवा हा टोटल काय असणार आहे, हा एअर पॅसेज असणार आहे, वरून इथून एअर येते. ओके, त्याच्यानंतर हा इथं व्हेंचुरी सेक्शन आहे. इथं जर बघितला तर हा व्हेंचुरी सेक्शन आहे. व्हेंचुरी सेक्शन म्हणजे काय, या सेक्शनचा एरिया कमी केलेला आहे. तर जर तुम्ही इथं बघितलं तर काय असणार आहे, हा जो एरिया असणार आहे हा कमी आहे कम्पेअर टू दिस एरिया. लक्षात येते, हा एरिया कमी आहे, हा एरिया जास्त आहे. मग जर एरिया इथं कमी असेल तर काय होणार आहे, व्हेलॉसिटी वाढणार आहे आणि प्रेशर कमी होणार. हे प्रिन्सिपल आपल्याला सगळ्यांना माहित आहे. जेव्हा जेव्हा एरिया कमी होणार आहे त्यावेळी व्हेलॉसिटी वाढणार आहे आणि प्रेशर कमी होणार. या प्रिन्सिपलचा इथं यूज केला जातो. त्याच्यानंतर हा आहे तो थ्रोटल वॉल आहे. थ्रोटल वॉल काय कशाला कनेक्टेड असतो, तर तुमचा जो ऍक्सलरेटर पॅडल असणार आहे त्याला हा थ्रोटल वॉल काय असणार आहे, कनेक्ट असणार आहे. जेव्हा ऍक्सलरेटर पॅडल तुम्ही फुल्ली डिप्रेस्ड करताय त्यावेळी हा थ्रोटल वॉल काय होणार आहे, पूर्णपणे असा ओपन होणार आहे. आणि जेव्हा ऍक्सलरेटर पॅडल तुम्ही प्रेस केलं नसणार त्यावेळी हा थ्रोटल वॉल टोटली काय असणार आहे, क्लोज असणार.
त्याच्यानंतर हा असणार आहे फ्लोट चेंबर. तर या फ्लोट चेंबर मध्ये काय असणार आहे, हा फ्लोट आहे आणि हा त्याला कनेक्टेड निडल वॉल आहे. आता हे फ्युएल फ्रॉम पंप म्हणजे हे काय टँक मधून फ्युएल पंपला येणार आणि पंप मधून कुठे येणार आहे, या फ्लोट चेंबर मध्ये येणार. तर हा फ्लोट चेंबर आहे. तर हा फ्लोट चेंबर काय करतोय, जेव्हा इथं सफिशियंट अमाऊंट ऑफ फ्युएल जमा होते त्यावेळी हा फ्लोट काय होणार आहे, वरच्या साईडला येतोय. हा फ्लोट काय होतोय, फ्युएल मध्ये तरंगतोय, त्यामुळे हा वरच्या साईडला येतोय. फ्लोट वरच्या साईडला आला की काय होणार आहे, हा जो सिलेंडर स्टीम असणार आहे तो हा फ्युएलचा जो पॅसेज असणार आहे त्याला क्लोज करतोय. त्यामुळे इथं सफिशियंट अमाऊंट ऑफ फ्युएल लेवल ठेवण्याचं काम कोण करणार आहे, हा फ्लोट चेंबर करणार. आता परत इथं फ्युएलची लेवल कमी झाली की काय होणार आहे, हा फ्लोट खालच्या साईडला येणार आहे. फ्लोट खालच्या साईडला आला की काय होणार आहे, हा सिलेंडर स्टीम खाली येणार आहे आणि त्यामुळे परत इथून फ्युएलचा सप्लाय चालू होणार. तर अशा प्रकारे हे फंक्शन असणार आहे फ्लोट चेंबरचं. आणि हा फ्युएल जेट असणार आहे आणि हा नोझल असणार आहे. आता वर्किंग कसं होणार आहे बघा. स्टार्टिंगला काय होणार आहे, इथून एअरचा सप्लाय चालू होणार आहे. एअर कुठून येणार, तर एअर फिल्टर मधून क्लीन होऊन आलेली एअर काय होणार आहे, इथून पुढं एअर येणार आहे. आता एअर इथं आली की काय होणार आहे, या पॅसेज मध्ये एरिया कमी असणार आहे. एरिया कमी असल्यामुळे काय होणार आहे, इथं प्रेशर कमी असणार आहे आणि इथं कमी प्रेशर तयार झाल्यामुळे काय होणार आहे, जे फ्लोट चेंबर मध्ये फ्युएल असणार आहे ते फ्युएल काय होणार आहे, फ्युएल जेट मधून नोझल मध्ये सक केलं जाणार आहे आणि इथून नोझल मधून काय होणार आहे, ते फ्युएल इथं स्प्रिंकल केलं जाणार आहे. फ्युएल स्प्रिंकल केल्यामुळे काय होणार आहे, एअर आणि फ्युएलचं इथं मिक्सचर तयार होणार आहे आणि एअर फ्युएलचं जे मिक्सचर तयार झालेलं आहे ते पुढे इथं कुठं जाणार आहे, थ्रोटल वॉल मध्ये जाणार. आता थ्रोटल वॉल जेवढा ओपन असेल तेवढ्या अमाऊंट मध्ये काय होणार आहे, एअर फ्युएलचं मिक्सचर इथून पुढे कुठं जाणार आहे, तर इंजिन मध्ये जाणार आहे. अशा प्रकारे हे सिंपल कार्बोरेटर असणार आहे. त्या कार्बोरेटरचं वर्किंग होणार. नेक्स्ट वन आहे एअर फ्युएल रेशो रिक्वायरमेंट. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की प्रत्येक वर्किंग कंडिशनला गाडीचा काय लागणार आहे, एअर फ्युएल रेशो हा वेगवेगळा लागतो. कधी कधी रिच मिक्सचर लागणार आहे तर कधी कधी काय लागणार आहे, लीन मिक्सचर लागणार. तर द कार्बोरेटर मस्ट सप्लाय एअर फ्युएल मिक्सचर ऑफ अ व्हॅरिंग प्रोपोर्शन्स टू सूट द डिफरंट ऑपरेटिंग रिक्वायरमेंट्स. द मिक्सचर मस्ट बी रिच फॉर स्टार्टिंग आणि आयडलिंग. म्हणजे स्टार्टिंग आणि आयडलिंग साठी काय लागणार आहे, रिच मिक्सचर लागणार आहे. अँड लीन फॉर जनरल स्पीड. जे जनरल स्पीड साठी काय लागणार आहे, लीन मिक्सचर लागणार आहे. तर ह्या तया तुम्हाला फिगर मधून समजेल. तर इथं काय असणार आहे, वाय ऍक्सिस वर एअर फ्युएल रेशो आहे 5:1, 10:1, 15:1, 20:1. चा एअर फ्युएल रेशो इकडं आहे आणि इकडं एक्स ऍक्सिस वर काय दिलेलं आहे, तर व्हेकल स्पीड आहे इन किलोमीटर. तर आता स्टार्टिंगला जर बघितलं, ही कंडिशन तुमची स्टार्ट असणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी स्टार्ट करणार आहे तर त्यावेळी एअर फ्युएल रेशो साधारणतः किती लागतोय, 8:1 ते 9:1. इथं जर बघितलं तर हा किती असणार आहे, 9:1. म्हणजे स्टार्टिंगला काय लागतोय, एअर फ्युएल रेशो हा 9:1 आणि ते काय असणार आहे, रिच मिक्सचर असणार आहे. रिच मिक्सचर म्हणजे काय, तर तिथं एअरचे 9 पार्टिकल्स असणार आहेत आणि फ्युएलचा 1 पार्टिकल असणार, त्याला आपण काय म्हणणार आहे, तर रिच मिक्सचर म्हणणार आहे. आणि हे रिच मिक्सचर कधी लागणार आहे, तर स्टार्टिंग कंडिशनला लागणार आहे. गाडी स्टार्ट झाल्यानंतर थोडी पुढे असणार आहे ती आयडलिंग कंडिशन. तर या आयडलिंग कंडिशनला काय लागणार आहे, एअर फ्युएलचं मिक्सचर इथं आपण बघितलं तर साधारणतः 12:1 हे आयडलिंग कंडिशनला एअर फ्युएलचं मिक्सचर लागणार आहे. इथं जर बघितलं तर आयडलिंग कंडिशनला काय लागणार आहे, 12:1 हे एअर फ्युएलचं मिक्सचर लागणार आहे. ते पण काय असणार आहे, रिचच मिक्सचर असणार आहे. कंपॅरेटिव्हली ह्याच्यापेक्षा थोडेसे लीन आहे तर त्याला आपण रिचच मिक्सचर म्हणतो. 14.6:1 पेक्षा जर कमी असेल मिक्सचर तर त्याला आपण रिच मिक्सचर म्हणणार आणि 14.6:1 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, तर लीन मिक्सचर म्हणणार. तर आयडलिंगला पण इथं काय लागणार आहे, तुम्हाला रिच मिक्सचर लागणार आहे 12:1. तर त्याच्यानंतर गाडी तुमची स्टार्ट झाली आणि जे तुमचं स्पीड असणार आहे ते इंटरमिडिएट स्पीड असेल. म्हणजे साधारणतः 30 किलोमीटर पासून एक 70-80 किंवा 90 किलोमीटर पर्यंत स्पीड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पार्ट थ्रोटलिंग म्हणतो. तर त्यावेळी तुमचं जे स्पीड असणार ते कुठलं असणार, तर इंटरमिडिएट स्पीड असणार. त्यावेळी जो एअर फ्युएलचा रेशो लागणार आहे तो कुठला लागणार, तर 15:1. म्हणजे हा इथं जर एअर फ्युएलचा रेशो बघितला इंटरमिडिएट स्पीड साठी तर तो किती लागणार आहे, 15:1 आणि त्याला आपण काय म्हणतो, तर लीन मिक्सचर म्हणतो. लीन मिक्सचर म्हणजे काय, तर इथं एअरचे पार्टिकल्स 15 असणार आहेत आणि फ्युएलचा पार्टिकल 1 असणार, त्याला आपण लीन मिक्सचर म्हणणार. हे लीन मिक्सचर कधी लागणार आहे, तर तुमचं स्पीड व्हेकलचं काय असेल, इंटरमिडिएट असेल, त्यावेळी हे एअर फ्युएलचं मिक्सचर लागणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे इथून पुढे 100च्या पुढे जर आपण ऑब्झर्व केलं तर फुल्ली थ्रोटल कंडिशन असणार आहे. म्हणजे जो तुमचा थ्रोटल वॉल असणार तो पूर्णपणे ओपन झालेला असणार आहे
आणि हे साधारणतः आपण काय असते तर हायर स्पीड असते 100च्या पुढे हे काय असणार आहे आपण कन्सिडर करतोय हायर स्पीड असणार त्यावेळी एअर फ्युएलचा रेशो किती लागणार आहे तर इथं जर बघितलं तर साधारणतः 12:1 ते 13:1 हा एअर फ्युएलचा रेशो इथं लागणार आहे म्हणजे हायर स्पीडला काय लागणार आहे 13:1 एअर फ्युएलचं मिक्सर लागणार आणि ते काय असणार आहे रिच मिक्सर असणार त्याला आपण रिच मिक्सर म्हणतो 14.6:1 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणणार रिच मिक्सर आणि 14.6:1 पेक्षा जास्त मिक्सर असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण लीन मिक्सर म्हणणार तर अशा प्रकारे हे जे तुम्हाला लोड प्रमाणे किंवा स्पीड प्रमाणे एअर फ्युएलचं मिक्सर लागणार ते सप्लाय करण्याचं काम कोण करणार आहे तर कार्बोरेटर करणार आणि स्टॅकोमेट्रिक मिक्सर म्हणजे काय तर 14.6:1 त्यालाच आपण काय म्हणतो तर केमिकली करेक्ट मिक्सर म्हणजे काय जेव्हा तुमच्या एअरचे 14.6 पार्टिकल असणार आहेत आणि फ्युएलचा एक पार्टिकल असणार आहे त्यावेळी हे जे एअर फ्युएलचं मिक्सर असणार आहे ते टोटली किंवा कम्प्लिटली बर्न होणार आहे सगळं जे फ्युएल असणार आहे ते सगळं फ्युएल बर्न होणार त्याला स्टॅचोमेट्रिक मिक्सर म्हणतात किंवा केमिकली करेक्ट मिक्सर म्हणतात म्हणजे या कंडिशन मध्ये काय होणार आहे तुम्हाला इंजिनची 100% इफिशियन्सी मिळणार पण तसं आपण केलेलं नाही कारण की का प्रत्येक वेळी इंजिनची जी एअर फ्युएलची रिक्वायरमेंट असणार आहे ती कमी जास्त असणार त्याप्रमाणे कार्बोरेटर ही कंडिशन ऍडजस्ट करणार स्टार्टिंगला काय लागणार आहे 9:1 आयडलिंगला लागणार आहे 12:1 इंटरमिडिएट स्पीडला लागणार आहे 15:1 आणि हाय स्पीडला लागणार आहे 13:1 आणि याप्रमाणे एअर फ्युएलचं मिक्सर सप्लाय करण्याचं काम कोण करणार आहे तर कार्बोरेटर करणार